क्रिकेट खेळून आले आणि चहा प्यायला बसले आहेत. सहभोजन सहपरिवार. अशा प्रकारे इतकी सारी जांभळं आम्ही जमा केलेली आहेत. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू. शेणाने सारवलेला खळा. गावठी ताजं ताजं शेण. पाणी काढताय रे, पाणी वया तुका पाणी आता. याकडे बघा डब्याने. जांभळांचा पाऊस पडलेला आहे. वा वा. सो ही आहे गरमागरम पेज, गावची पेज. दाखव मम्मी. उकड्या तांदळाची, सुरे तांदळाची. किती घट्ट आहे बघा एकदम. वाव. आणि आता ग्लास भरून आम्ही पेज पिणार आहे. कोकणातली अजून एक स्पेशालिटी तांदळाची पेज. मुंबईत पण आपण पेज बनवतो, पण गावी जी बनते ती काय वेगळीच लागते एकदम. उकड्या तांदळाची, इकडेच तांदूळ पिकतो आणि त्यात पूर्ण घट्ट मस्त पैकी एकदम. सो घराकडून आम्ही आता जात आहोत मंदिराकडे. हे मागच्या दारावरून जात आहोत आम्ही. सो मागच्या दारावरून आता शेतातून आम्ही मंदिरात चाललो आहे. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे समोर, खूपच सुंदर आहे. ही पूर्ण शेत जमीन. सो आम्ही आता जांभळं काढायला जातो आहोत आणि तिथे पण एक जांभळाचं झाड आहे, तिथे आम्ही जांभळं काढायचो. आणि येता जाता कधी पण फिरायला गेल्यावरती मध्ये करवंदाची झाडं तर खूपच असायची, त्यामुळे मग येता जाता करवंदसुद्धा खायचो. आणि ही आहे ती बोरिंग मशीन ज्याच्यावर आम्ही पाणी भरायला आधी यायचो. आहे आजूबाजूचा परिसर. पावसाळ्यामध्ये फुल ग्रीनरी असते, इथे पूर्ण हिरवळ एकदम. इथे बऱ्याच आठवणी आहेत. आम्ही लहानपणी इथे सगळे एकत्र हीच आहे ती बोरिंग मशीन. आणि आम्ही इथे लहानपणी सगळेजण एकत्र हंडे कळशी घेऊन पाणी भरायला यायचो. खूप मजा यायची एकदम. आणि लहानपणीचे आमचे फोटोसुद्धा आहेत, ते सुद्धा मी शेअर करीनच. आणि कळशी वगैरे हंडा आणि घेऊन यायचो. पण आम्हाला आत्ता पण कळशीच जमते, तेव्हा पण कळशीच जमायची. आणि आता आम्ही चाललेलो आहोत जांभळं काढायला. चला जाऊया. सो अशा प्रकारे आम्ही इतकी सारी, ती काढ बाजूला कच्चीवाली, इतकी जांभळा गोळा केलेली असतात. बरोबर ना? बरोबर ना दीप्ती? वेल डन. हात दिसत नाही कसं रन भेटलेले आहे. यस, वेल डन. बॅटिंग वेल डन. चला, इथे भुक्कड बसलेले आहेत. आता हे काय क्रिकेट खेळून आले आणि चहा प्यायला बसले आहेत. सहभोजन सहपरिवार. हाय करा सगळ्यांनी. सगळ्यांची तोंड दाखवा. गेलोय. याच का म्हणणे, हे बघा चालू केलास काय व्हिडिओ आधी बोल. खाली जाताना पडणार नाही, थैला
ही सायकल चालवत आहे वेल्डन आणि पगलास किती मस्त सायकल चालवत आहे. आता येत आहे बघा बघा कभी वेल्डन वर जायला पाहिजे मेन ते. वेल्डन वेल्डन जो लगा के हैशा. ए बड़ा जो लगा के हाय शक याकडे बघा ना मेलियानू मेली याकडे बघत नाही ते या बंद कर. जो लगा के हैशा. काय चालू आहे? कशा लाकडासाठी? हा अच्छा, वरचं झाड दुसरीकडे लावण्यासाठी. इथे पेलवान खडे आहेत, उभे आहेत. पेलवान उभे आहेत. पेलवान बघा, पेलवान नंबर 1 इथे बघा. पेलवान नंबर 1 2 3 4. तो खरा पेलवान आहे, ते तुम्हाला माहिती नाहीये. कधीचे बिचारे भर उन्हात उभे आहेत. बाबू मामा दिसतच नाही. पुढे जाईन नंतर. मी ते रेडी आहे, मी फुल स्पीड मध्ये जाईन. मामा हे एक्स्ट्राचं वर झाड आलंय ते काढतोय आणि ते लावणार आहे दुसरीकडे. आणि हे सगळे रेडी आहेत हे खेचण्यासाठी. आर यू ऑल रेडी? हाऊज द जोश? येस. हाय सर बोला. हाऊज द जोश? बाकीचे भाग रोडू अरे हे बघ. पाणी काढायची इतकी सवय झाली आहे या लोकांना की ती रशी ओढणं पण यांचं बघा कसं चाललंय ते. बोरिंग मशीन मधून पाणी काढतात तशी रशी ओढतायत. कम ऑन बॉयज, यू कॅन डू इट. स्क्विड गेम आठवा त्यांची टेक्निक. यू कॅन डू इट बॉयज. मी सांगितलेली टेक्निक लक्षात ठेवा. ये है प्राजक्ता की पलटन. चालू आहे हा. मामा नाही येत आहे. ओहो ये वी वॉन. वाह वाह वाह, प्राजक्ता की पलटन ने करके दिखाया. मारशील. सो आता आम्ही चाललेलो आहोत जांभळा काढू. ये हे चला रे. हे बघा हे बघा हे बघा. लवकर चला जाऊया जांभळा काढू. ओ माय गॉड, आमचा अवतार बघा. किती आमचे अवतार बघा. ये शक्ल देख के नफरत नहीं होगी तो क्या होगी. हाय गाईज, हाय करा सगळ्यांनी. हॅलो करा. ही पूर्ण पलटण इलेली हा जांभळा काढू. जांभूळ पिकला झाडाखाली. जांभूळ नहीं मिला तो क्या हुआ, करवंद ही सही. बरोबर. वा वा वा. हे कोणासाठी आणली आहेस तू? माझ्यासाठी. बस झाली आता. माझ्या हात चिकट झाले. हे माझ्यासाठी आणलीस? कोंबडा आहे. आवाज मोठा पान घेऊन ये.
एवढी करवंद अजून मुळा सगळं उपटलं. करवंद रानमेवा, कोकणचा रानमेवा. कोकणचा रानमेवा बघा. कोकणची माणसं किती श्रीमंत असतात, मनाने पण आणि तनाने पण. हे बघा पेलवान, हे आमचे पेलवान आहेत. फायनली अथांग प्रयत्न केल्यानंतर एक झाड मिळालेलं आहे जांभळांचं. आता बघू जांभळं किती काढतात ते. थोडा मध्ये लूज करा. थोडा पाठी आहे ना अजून. तू झारे पाठी अजून जा. कुठे आहेत बघा ना. ही बाई इथे आहे. आदित्य तुझ्या इकडे जा अजून पाठी. हा काका भरपूर आहे. चल जा अजून. गेला बरोबर. आता मामा जांभळं काढेल. काठी सुद्धा रेडी आहे, सगळं रेडी आहे. कॅच करणारी गँग रेडी आहे. जांभळं ही जांभळं होगी. पडली जास्त पडली की सांग. लूज करा, खाली लूज करा, उडून जाणार. रेडी रेडी स्टेडी गो. जांभळांचा पाऊस पडलेला आहे. वा वा. खाली पडतात त्या बघा. हे निघाली काठी. बघूया किती आले आहेत. माय गॉड. हे बघा. दाखव दाखव ते दाखव. ते झुंड दाखव. झुंड नाही काय ते. जांभळं ही जांभळं होगी. हे कच्चे पण आले आहेत. आता अजून मिळतली. हिरवे फेकून दे. येस. वा वा वा. अजून थोडा प्रयत्न करा म्हणजे अजून जांभळं मिळतील आपल्याला. किती पडत. वरती उचलू नको. थोडं ताईकडे जावा. आत्तूकडे सारखा जरा. थोडं त्या साईटिक वा. येतली धीर सुधारा. मॅनेजमेंट फक्त व्हिडिओ काढतोय. तोच व्हिडिओ तुमका जाऊन सगळ्या आठवणीत येतले मुंबईत जाऊन. माझ्यावर काठी पडली. ताव मारा ताव. दाखव दाखव किती आली आहेत. खाली ठेव. थैसली दाखव. पन्नार. वा वा वा. खाली ठेव, खाली ठेव. खाली ठेव. ते बघ पडले बघ. नीट नीट हळू. खाली ठेवा ते. एक एक साडी ठेवा खाली. थोडा खाली. हा आता खाली गेलेले वर काढताय. चला खाऊन बघूयात. हिरवेवाले टाकून दे ना सगळा. कशी आहात जांभळा. कशी आहात. गोड गोड. मस्त गोड आहे. कोल्ह्याला द्राक्ष आंबट, तसं आदित्याला जांभळा आंबट. एकदम हलकी आहे बघा. एकदम घड आहे मोठा. काय पाडलंय मध्ये. पाणी काढताय रे. पाणी वया तुका. ये थंड थंड पाणी आता. अजून तर बोल. मस्त थंड थंड पाणी. कसा बघितला. पाणी काढ रे विद्या. थांबलाच विद्या. पाणी काढ जोरात. अशा प्रकारे इतकी सारी जांभळं आम्ही जमा केलेली आहेत. वा वा वा. भर भर त्याच्यात पटपट. काढ असा. कुठे पाडल्या.
नाही संध्याकाळ झालेली आहे, आता आपण जाणार आहोत घरी. नंतर कार्ड निवडून नंबर चल काळोख पडला. चला. उचला ते हातातून पटापट. सो हाऊ इज द एक्सपिरियन्स, कसं वाटलं जांभळा काढून? छान. कोणतं? झाली ते फेकून. हे हा केक कोणी कापला? झालं ना, लागला हाताला, लागला जेव्हा शपथ लागला बंटीने कापलाय. बंटी, हाताला लागला, इथे लागला. 27 तारखेचा बर्थडे आताच करतोयस? 27 तारखेचा बर्थडे आताच केलास? मी काय चप्पल दाखव, तू तुझी चप्पल दाखव आपली. हे बघा प्रूफ. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर प्राजू दीदी, हॅपी बर्थडे. सगळ्यांना केक मिळणार आहे. केक केक सब में बटेगा आणि ह्याला सगळ्यात मोठा तुकडा देणार आहे मी. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. आम्ही शेण सारवते आहे, खळा सारवते आहे. ताजं ताजं शेण असा ना. काय काय टाकला, काय रेसिपी काय? शेण सारवण्याची रेसिपी काय आहे? हा, बाकी रेसिपी ती ढोरांका माहिती असतात. आता मस्त टवटवीत आणि मस्त नवीन होणार खळा एकदम. कोकणात असाच शेणाने खळा सारवला जातो. आणि आधी तर घरं सुद्धा शेणाची असायची ना मामी? घरं सुद्धा शेणाने सारवलेली असायची. पण सध्या लोक बांधतात आणि आतमध्ये पण तुम्ही बघू शकता जमीन असते ती शेणाचीच असते, शेणाने सारवलेली. हा पूर्ण खळा आता मस्तपैकी नवीन होणार एकदम. खळावर ह्याच्यावरती रांगोळी काढणार नंतर व्हाईटवाली. हे असं तुटलेलं असेल ते प्लेन करून टाकणार पूर्ण. शेणाने सारवलेला खळा. गावठी ताजं ताजं शेण. गाईपासून सर्व आलेलं पवित्र असतं ना. गोमूत्र, शेण, काय ना काय उपयोग असतोच त्याचा. हे बघा, इथे चालू आहे बैलांची झुंज. अरे यार, व्हिडिओ तर आलाच नाही माझ्या. तुम्हाला जर हा ट्रॅव्हल ब्लॉग आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझं चॅनल प्राजक्ता प्रवासला सबस्क्राईब करा. त्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि त्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल.